श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या परब्रह्माची महागाथा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आणि मंत्र ध्यान रिदम्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा हा विशेष भाग त्या सर्व श्रोत्यांसाठी आहे जे अध्यात्माची खोली आणि भारतीय संत परंपरेचे रहस्य जाणून घेऊ इच्छितात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या पवित्र भूमीवर वेळोवेळी अशा दिव्य आत्म्यांचे अवतरण झाले आहे ज्यांनी केवळ धर्माचे रक्षणच केले नाही तर मानवतेला प्रेम, सेवा आणि निर्भयतेचा मार्ग दाखवला. आज आपण महाराष्ट्राच्या त्या महान विभूतीच्या प्रवासावर जाणार आहोत ज्यांना भगवान दत्तात्रेयांचा साक्षात तिसरा अवतार मानले जाते. ते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज या नावानं ओळखले जातात. महाराष्ट्राच्या घराघरात पूजले जाणारे स्वामी समर्थ आणि त्यांची कीर्ती आज जगभर पसरत आहे. जर आपण पहिल्यांदाच त्यांचे चरित्र ऐकत असाल तर ही कथा तुमचे आयुष्य बदलून टाकू शकते. हा दिव्य प्रवास सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती आहे की आपल्या मंत्रध्यान रिदम्स चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आम्ही सादर करत असलेल्या अशाच भक्तिमय कथा, शक्तिशाली मंत्र आणि दुर्मिळ ज्योतिषीय उपाय सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन हे एका उघड्या पुस्तकासारखे असले तरी ते एका गूढ रहस्यासारखे देखील आहे. जेव्हा आपण त्यांच्या जन्माबद्दल बोलतो तेव्हा आपल्याकडे कोणतीही तारीख किंवा ठिकाण उपलब्ध नाही. ते अयोनी संभव होते, म्हणजेच त्यांचा जन्म मानवी गर्भातून झाला नव्हता, ते स्वयंभू होते. एकदा जेव्हा एका जिज्ञासू भक्तानं त्यांना त्यांच्या मूळ स्थानाबद्दल विचारलं तेव्हा स्वामींनी उत्तर दिले, मी वटवृक्षातून प्रकट झालो आहे. माझे मूळ वटवृक्ष आहे. दुसऱ्या एका प्रसंगी त्यांनी आपली ओळख सांगताना म्हटले, माझे नाव नृसिंह भान आहे आणि मी कर्दळी वनातून आलो आहे. हे विधान या श्रद्धेला पुष्टी देते की ते श्री नृसिंह सरस्वती, दत्तात्रेयांचा दुसरा अवतार यांचे स्वरूप होते, जे शतकानुशतके समाधी अवस्थेत राहिल्यानंतर मुंग्यांच्या वारुळातून पुन्हा प्रकट झाले होते. त्यांचे हे रूप सांगते की गुरुतत्व कधीही नष्ट होत नाही, ते केवळ रूप बदलते. अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामींनी प्रदीर्घ भ्रमण केले. ते हिमालयाच्या गुहामध्ये राहिले. काशी, जगन्नाथपुरी, द्वारका आणि रामेश्वरम यांसारख्या तीर्थक्षेत्रांची त्यांनी यात्रा केली. त्यांनी चीन आणि नेपाळपर्यंत प्रवास केला आणि जिथे जिथे गेले तिथे तिथे दुःखी लोकांचा उद्धार केला. ते कधी चंचल भारती या नावानं ओळखले गेले तर कधी दिगंबर बुवा म्हणून. शेवटी 1856च्या सुमारास ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले आणि तिथेच त्यांनी आपल्या लीलांचे केंद्र बनवले. जेव्हा स्वामी समर्थ पहिल्यांदा अक्कलकोटला पोहोचले तेव्हा त्यांनी गावेच्या वेशीवर असलेल्या खंडोबा मंदिरापाशी आपला मुक्काम केला. तिथे ते 3 दिवस अन्न पाण्याविना बालवत अवस्थेत बसून होते. त्यांची देहयष्टी विशाल होती, वर्ण गौरवर्ण होता आणि त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते, जे महापुरुषांचे लक्षण मानले जाते. आजान बाहू. त्यांच्या डोळ्यांमध्ये सूर्यासारखे तेज होते, ज्याकडे सामान्य माणूस थेट पाहू शकत नसे. त्याचवेळी अक्कलकोटमध्ये सोळप्पा नावाचा एक गृहस्थ राहत होता, जो अत्यंत गरीब पण स्वामींचा निस्सीम भक्त होता. त्यानं स्वामींच्या अंतर्यामी असलेली दिव्यता ओळखली आणि त्यांना आपल्या घरी आणले. स्वामींनी चोळप्पाच्या साध्या घरालाच आपला महाल बनवले. इथूनच त्यांच्या लीलांचा तो प्रवास सुरू झाला, ज्यानं लाखो लोकांचे आयुष्य बदलून टाकले. स्वामींचा स्वभाव अत्यंत विचित्र आणि अलौकिक होता. ते कधी लहान मुलांसारखे खेळत तर कधी भयानक क्रोधित होत आणि कधी अत्यंत शांत आणि गंभीर होऊन गहन ज्ञानाच्या गोष्टी सांगत. त्यांचा रागही वरदान असे आणि त्यांच्या शिवीगाळीतही आशीर्वाद लपलेला असे. स्वामी समर्थांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे एका इंग्रज अधिकाऱ्यासोबत झालेली त्यांची भेट. त्या काळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. एक इंग्रज कलेक्टर, ज्याला आपल्या तर्कशक्तीचा आणि विज्ञानाचा खूप अभिमान होता, स्वामींची कीर्ती ऐकून त्यांची परीक्षा घेण्यासाठी आला. त्यानं स्वामींना एक वेडा फकीर समजले आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यानं स्वामींना विचारले, तू कोण आहेस आणि काय करतोस, तेव्हा स्वामी मौन राहिले. अधिकाऱ्यानं याला आपला अपमान समजले आणि आपल्या शिपायांना आदेश दिला की या साधूला बंदी बनवा. पण जसे शिपाई पुढे सरसावले, एक चमत्कार घडला. अधिकाऱ्यानं पाहिले की ज्या खुर्चीवर तो बसला होता त्यावर खुद्द स्वामी समर्थ विराजमान आहेत आणि तो स्वतः जमिनीवर उभा आहे.
तो घाबरला आणि डोळे चोळून पुन्हा पाहिले तर सर्व काही सामान्य होते. पुन्हा त्यानं पाहिले की स्वामींचे शरीर वाढून संपूर्ण खोलीभर पसरले आहे. तो भयभीत झाला. त्याला समजले की हा कोणी सामान्य माणूस नसून एक दिव्य शक्ती आहे. स्वामींनी त्याला उपदेश दिला की सत्ता आणि शक्तीचा अहंकार माणसाला आंधळा बनवतो. ईश्वर सर्वव्यापी आहे आणि तो कोणत्याही रूपात कुठेही प्रकट होऊ शकतो. त्या दिवसानंतर तो इंग्रज अधिकारी स्वामींचा परमभक्त बनला. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार हाच ईश्वर प्राप्तीमधील सर्वात मोठा अडथळा आहे. स्वामी समर्थ केवळ चमत्कारांसाठी ओळखले जात नव्हते, तर त्यांचा मुख्य उद्देश समाजात धर्म आणि नीतीची स्थापना करणे हा होता. ते जातीपाती आणि धर्माचे भेदभाव मानत नसत. अक्कलकोटचे राजे मालोजीराजे भोसले स्वामींचे अनन्य भक्त होते. पण एक सामान्य मुस्लिम फकीर अली बागवान हा सुद्धा त्यांचा तितकाच लाडका भक्त होता. एकदा स्वामींनी अली बागवानच्या हातचे मांसाहारी जेवण देखील स्वीकारले आणि त्याचे प्रसादात रूपांतर केले. हा संदेश देण्यासाठी की भक्ताचा भाव सर्वात श्रेष्ठ आहे. त्याची जात किंवा खाण्यापिण्याच्या सवयी नाहीत. असे असले तरी ते वैदिक परंपरांचा तितकाच आदर करत असत. त्यांनी शिकवले की सर्वांचा मालिक एक आहे आणि सर्व धर्मांचे गंतव्य एकच आहे. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे केले, मग तो राजा असो, रंक असो, विद्वान असो वा अशिक्षित. त्यांच्या दरबारात सर्वांसाठी समान स्थान होते. एक अत्यंत मर्मस्पर्शी कथा आहे जी कर्माचा सिद्धांत खूप सखोलपणे समजावून सांगते. एकदा दोन भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येत होते. वाटेत एका भक्ताला विंचू चावला आणि त्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या भक्ताला सोन्याची मोहर सापडली. जिवंत राहिलेला भक्त खूप दुःखी आणि संभ्रमात पडून स्वामींकडे पोहोचला आणि विचारले, महाराज, माझा मित्र जो इतका धार्मिक होता त्याला अकाल मृत्यू मिळाला आणि मी जो इतका पापी आहे मला धन मिळाले. हा कसा न्याय आहे? स्वामींनी स्मितहास्य करत म्हटले, मित्रा, तुझ्या आणि त्याच्या मागच्या जन्मांचे कर्म बघ. तुझ्या मित्राला आज फाशी होणार होती, पण त्याच्या भक्तीमुळे ती शिक्षा केवळ विंचू चावण्यापर्यंत मर्यादित राहिली आणि तो मुक्त झाला. आणि तुला आज एक राज्य मिळणार होते, पण तुझ्या पापकर्मामुळे ते केवळ एका सोन्याच्या मोहरेपुरते मर्यादित राहिले. ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपल्या आयुष्यात जे काही सुख किंवा दुःख येते ते आपल्याच कर्मांचे फळ असते. ईश्वराची भक्ती आपल्या मोठ्या संकटांना लहान करू शकते, पण कर्माची परतफेड तर करावीच लागते. स्वामी समर्थांचा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध मंत्र आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य केवळ सांत्वना नाही, तर एक महावाक्य आहे. आयुष्यात आपण अनेकदा एकटेपणा, अपयश, आजारपण किंवा भविष्याच्या चिंतेने घेरलेले असतो. स्वामींनी आपल्या भक्तांना निर्भयतेचा धडा शिकवला. त्यांचे म्हणणे होते की जेव्हा गुरु तुमच्या पाठीशी असतात तेव्हा ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती तुमचे वाईट करू शकत नाही. एकदा अक्कलकोटचे राजे मालोजीराजे खूप आजारी पडले. वैद्य आणि हकीम हार मानून बसले होते. राजाला मृत्यूची भीती सतावू लागली. तेव्हा ते स्वामींच्या शरण आले. स्वामींनी आपली एक साधी दिसणारी टोपी आणि चरण पादुका राजाला दिल्या आणि सांगितले, हे आपल्या जवळ ठेव. काळ तुझे काहीही वाकडे करू शकणार नाही. राजाच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा झाली आणि ते दीर्घकाळ जगले. ही घटना सांगते की पूर्ण समर्पण आणि विश्वास हीच ती चावी आहे जी अशक्य गोष्टीला शक्य करू शकते. स्वामीजी निसर्गप्रेमी देखील होते. ते अनेकदा वनात, नदीच्या काठी किंवा एकांत ठिकाणी जाऊन बसत असत. त्यांनी झाडे झुडपे आणि मुक्या प्राण्यांवर दया करण्याचा भाव शिकवला. एकदा त्यांनी एका वाळलेल्या झाडाला केवळ आपल्या दृष्टिक्षेपाने हिरवेगार केले होते. त्यांचा संदेश होता की ईश्वर कणाकणात विद्यमान आहे. आपण आपल्या आसपासचे पर्यावरण आणि जीवांचा आदर केला पाहिजे. त्यांनी अंधश्रद्धेचाही कडाडून विरोध केला. धर्माच्या नावावर जे साधू पाखंड करत असत त्यांच्यावर ते खूप रागावत. त्यांनी नेहमी सरळ आणि सहज भक्तीचा मार्ग दाखवला, नामस्मरण.
त्यांचे म्हणणे होते की कलियुगात ईश्वराचे नाव घेणे हाच तरुण जाण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो. लाखो भक्तांना आजही अनुभव येतो की या मंत्राच्या जपाने त्यांच्या आयुष्यातील कठीणातली कठीण समस्या सुटते. स्वामी समर्थ महाराजांनी सुमारे 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले. जेव्हा त्यांच्या महाप्रयाणाची वेळ आली तेव्हा तो काळ 1878चा होता. त्यांनी आधीच संकेत दिला होता की ते आता देह त्यागणार आहेत. भक्तांमध्ये शोकाची लाट पसरली. पण स्वामींनी त्यांना धीर दिला आणि सांगितले, मी कुठेही जात नाहीये. मी नेहमी इथेच आहे. माझा देह जात आहे, पण माझी चेतना सदैव जागृत राहील. त्यांनी 30 एप्रिल 1878 रोजी वटवृक्षाखाली आपला देह ठेवला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे समाधी घेतल्यानंतरही त्यांचे दर्शन आणि चमत्कार थांबले नाहीत. आजही अक्कलकोटमध्ये स्थित त्यांची समाधी वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. भक्त तिथे जाऊन आपली साकडी घालतात आणि रिकाम्या हाताने परतत नाहीत. त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही तितकीच जिवंत आहे जितकी 150 वर्षापूर्वी होती. स्वामी समर्थांच्या शिकवणीचे सार खूप सोपे आहे. शुद्ध आचरण, निस्वार्थ सेवा आणि ईश्वरावर अतूट विश्वास. ते म्हणत, दुसऱ्यांचे भले करा, तुमचे भले आपोआप होईल. त्यांनी गृहस्थ जीवनात राहूनही अध्यात्म साधण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी कधीच असे म्हटले नाही की घरदार सोडून जंगलात जा. त्यांचे म्हणणे होते की आपली कर्तव्ये पार पाडत ईश्वराचे स्मरण करा. जी व्यक्ती आपल्या आईवडिलांची सेवा करते, आपल्या कुटुंबाचा सांभाळ प्रामाणिकपणे करते आणि कोणाचे मन दुखावत नाही, तीच खरी योगी आहे. त्यांची शिकवण आजच्या तणावपूर्ण जीवनात अधिकच प्रासंगिक झाली आहे. जेव्हा आपण नैराश्य, चिंता आणि अनिश्चिततेने घेरलेले असतो तेव्हा स्वामींचा तो अभय आशीर्वाद, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आपल्याला एक नवीन ऊर्जा देतो. आजही जेव्हा कोणी भक्त खऱ्या मनाने श्री स्वामी समर्थ अशी हाक मारतो तेव्हा त्याला उत्तर नक्कीच मिळते. मग ते एखाद्या समस्येचे समाधान असो, मानसिक शांती असो किंवा जीवनाची योग्य दिशा असो. स्वामी समर्थ एक गुरु, एक पिता आणि एक सखा म्हणून सदैव आपल्या सोबत आहेत. आपल्याला केवळ आपली अनन्य भक्ती, अतूट विश्वास त्यांना अर्पण करायची आहे. अनन्य भक्तीचा अर्थ आहे दुसरे कोणी नाही, केवळ तुम्हीच. जेव्हा आपले समर्पण असे असते तेव्हा स्वामी आपली प्रत्येक जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात. या कथेचा समारोप आपण एका संकल्पानं करूया. चला, आपण आपल्या आयुष्यात स्वामी समर्थांचे हे गुण उतरवण्याचा प्रयत्न करूया. भयमुक्त होऊन जगणे, दुसऱ्यांची मदत करणे आणि प्रत्येक परिस्थितीत ईश्वराचे आभार मानणे. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असा, कोणत्याही धर्माचे किंवा समाजाचे असा, स्वामी समर्थांचे आशीर्वाद सर्वांसाठी खुले आहेत. ते प्रेमाचे भुकेले आहेत, आडंबराचे नाहीत. तर आजच, आत्तापासून आपल्या चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि एका नवीन सकारात्मक आयुष्याची सुरुवात करा. आम्हाला पूर्ण आशा आहे की श्री स्वामी समर्थांची ही विस्तृत आणि दिव्य जीवनगाथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल आणि तुम्हाला मानसिक शांती व आध्यात्मिक बळ देईल. ही केवळ एक कथा नाही, तर एक अनुभूती आहे. जर तुम्हाला हे सादरीकरण आवडले असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून स्वामींची कृपा आणि संदेश त्यांच्यापर्यंतही पोहोचू शकेल. अशाच आणखी दुर्मिळ कथा, वैदिक मंत्रांचे विज्ञान आणि आयुष्य बदलणारे ज्योतिषीय उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या मंत्र ध्यान रिदम्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही लवकरच आणखी एका दिव्य कथेसह आपल्या भेटीस येऊ. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जपत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.